मैदानापूर्वीची वजीरची तयारी चालू आहे. वजीरला आता आंघोळ घालायला घेतलेली आहे आणि आज काही गरम पाणी नसल्यामुळे त्याला आता थंड पाण्यानेच आंघोळ घालायला घेतली. आंघोळ म्हणलं की तो एकदम थाटात उभा असतो. आता आंघोळ घालून झाली, आता त्याला पुसायला घेतले. त्याला एकदम असा पुसून सगळा कोरडा करून घ्यायचा. पाणी अजिबात राहत नाही, म्हणजे थोडासाच ओलसर राहतो तो. मस्त तोंड वगैरे पुसून घेतले. बघा कसं तोंड वगैरे देतो पुसायला. आंघोळ म्हणजे त्याच्या आवडीचा विषय अगदी. असा थाटात उभा असतो आंघोळीला चला म्हणले की. आता त्याचं तोंड वगैरे पुसून झालंय. आता त्याला गुलाल करायला घ्यायचा आहे. आणि ह्याला माहिती आहे आंघोळ घालायलाच फक्त येते. आता गुलाल करायला घेऊ. त्याच्या पूर्ण चारी पायांना गुलाल करून घ्यायचा. आणि आपल्या बैलाला गुलाल करणं म्हणजे विषयच वेगळा असतो. तर पायांना असा गुलाल लावून झालाय. आणि प्रत्येक बैलगाडा मालकाची एकच इच्छा असते की आपल्या बैलाच्या अंगावर गुलाल पडावा. आणि त्याला माहिती आहे आंघोळीला घेतलं, गुलाल केला की आपल्याला मैदानावर जायचंय. असं सगळीकडून गुलाल करून झालेला आहे. आता आपला वजीर आता बिनजोडसाठी सज्ज झालाय. तर बघू मित्रांनो, आपला वजीर गुलाल करेल का बिनजोडला.